2 महिने महाराष्ट्रात एक प्रश्न विचारला जातोय। तो प्रश्न आहे, धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार आहेत? अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला होता, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली। अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, पण ते राजीनामा धनंजय मुंडेंचा का घेत नाहीयेत? त्यामुळे अजित पवार राजीनामा घेण्यात नेमके हतबल का आहेत? काय त्यांची मजबुरी आहे? बघूया याबद्दलचा खास रिपोर्ट। सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला, जो तो स्वतःचा निर्णय। त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। अजित पवार यांनी तत्कालीन आघाडी सरकारच्या कार्यकाळात सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून राज्यभरात आंदोलनाचा भडका उडवून दिला होता। सिंचन घोटाळ्याची बैलगाडीभर कागदपत्र भाजपनं चितळे समितीचे माधवराव चितळे यांच्याकडे सादर केली होती। परिणामी अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला होता। सुप्रिया सुळेंनीही अजित पवार यांच्या त्याच नैतिकतेचा संदर्भ दिला। पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात तेवढा मोठा मन दाखवून आराराबांनी तेव्हा राजीनामा दिला होता। त्याच्यामुळे नैतिकता आराराबांनीही दाखवलेली आहे। अजित पवारांनी त्याचा काल DCM यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे। त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता। तोच आदर्श ठेवून त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं, एवढीच आमची अपेक्षा आहे। अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत। कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकच नाही तर राष्ट्रवादीचे प्रकाश सोळुंके यांनीही केली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी का केली जातीये त्यावर एक नजर टाकूया। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला। त्यामुळे संतोष देशमुख हत्ये प्रकरणात निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जातीये। तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीयेत त्याची काही कारणं आहेत, त्यावर एक नजर टाकूया। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास वंजारी समाज नाराज होऊ शकतो। पक्षाच्या ओबीसी वोट बँकेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंडेंच्या राजीनाम्याचा इतर पक्षांना फायदा होऊ शकतो। या शक्यतेमुळे अजित पवार यांच्यावर मर्यादा आल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर धनंजय मुंडे दोषी नसताना त्यांचा राजीनामा घेतला तर महायुतीला राजकीय परिणाम भोगावे लागतील असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय। दोषी नसताना जर अशा प्रकारचं दडपण त्यांच्यावरती आणून त्यांच्याकडनं राजीनामा घेतला जात असेल तर नक्कीच ओबीसी समाज हा नाराज होईल। अशा प्रकारे त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर त्याच्याविषयी नक्कीच ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक घृणेचं वातावरण निर्माण होईल आणि त्याचे परिणाम, राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागतील। महायुतीला भोगावे लागेल। महायुतीला म्हणजे पक्षांना सर्व मिळूनच राजीनामा घेतील। राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं, तर निर्णय घेण्याऐवजी अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत हा निर्णय धनंजय मुंडेंवर सोडलाय। एकंदरीत राजकीय गणित, सामाजिक समीकरणं आणि वोट बँकेचं राजकारण यामुळे अजित पवारांना पक्षाचे अध्यक्ष असूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेता येत नसल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।